आजच्या ठळक बातम्या. आरक्षण बचावासाठी कोळी आदिवासी समाजाचा एल्गार. ब्राह्मणांना आरक्षण नाही हे परमेश्वराचे उपकार, जात नव्हे कर्तृत्व मोठे. नितीन गडकरी. शारदीय नवरात्र उत्सवाची सर्वत्र तयारी. कळवा मुंब्रा शीळमधील नागरिकांना बेघर करणार का? आमदार जितेंद्र आव्हाड. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आशिष शेलार यांची जोरदार टीका. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झालाय. या मागणीला विरोध करण्यासाठी येत्या 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाजाच्या विविध संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाज किंवा बंजारा समाज एसटी मध्ये समाविष्ट करून घ्या आणि आमच्या घटनेने दिलेला जो आम्हाला अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांचं घुसण्याचा प्रयत्न चालू आहे. तो थांबवण्यासाठी आज ह्या तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून आलेले सर्व आमचे जात बांधव हे एकत्रित आलेले आहेत आणि आजचा मोर्चाचा निश्चिती करण्यासाठी, दिवस ठरवण्यासाठी आम्ही त्यात जमलेलो आहोत. स्थानिक प्रशासन म्हणजेच कलेक्टर ऑफिसला जाऊन आमचं निवेदन देणार आहोत, जी आता राज्यभर आमच्या अनुसूचित जमातीमध्ये जे लोक मागणी करतायत किंवा बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल, तर त्यासाठी आम्ही त्या नियोजनासाठी त्याचबरोबर निवेदन देण्यासाठी आम्ही आज जमलेलो आहोत. राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो, असे ते म्हणाले. माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याच्या कर्तृत्वामुळे मोठा होतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. मंत्री नितीन गडकरी म्हणाले की मी ब्राह्मण आहे, पण मला जातपात मान्य नाही. माणूस जात, धर्म किंवा लिंगावरून नव्हे तर त्याच्या गुणांवरून आणि कर्तृत्वावरून मोठा होतो. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून विविध मंडळांनी नवरात्र उत्सवाची तयारी केली आहे. उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार, त्यामुळे ठिकठिकाणी मंडप उभे राहिलेले दिसत आहेत. सकाळपासूनच आरती, भजन, हळदी कुंकू असे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. विविध मंडळांनी 9 दिवसाची रूपरेषा जाहीर केली आहे. काही मंडळांतर्फे नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील असे विधान केले आहे. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे. मात्र अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्यांचे ममत्व कल्याण डोंबिवली पुरतेच मर्यादित आहे का? कळवा, मुंब्रा, शीव, दिवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयाने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला उद्धव ठाकरे सरकारने विरोध केल्याने प्रकल्पाला विलंब झाला आणि खर्च वाढला, अशी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुंबई विरोधी, विकास विरोधी आणि जनविरोधी भूमिका घेतल्याचे शेलार म्हणाले. जनतेची मागणी असेल, घोडबंदर असो किंवा कोणता रस्त्याचा विषय, त्यात काही अडचणी असेल, लोकांना त्रास असेल, सरकार म्हणून काम करणे आमची जबाबदारी आहे, असेही कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाण्यात यावेळी सांगितले. मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण जनतेची जी मागणी आहे, घोडबंदर असेल किंवा कुठल्याही भागात असेल, त्यात काही अडचणी असतील, त्यात काही लोकांना त्रास होत असेल, तर कुठलाही राजकीय पक्ष आपला आवाज उचलूच शकतो. सरकार म्हणून जनतेच्या त्या प्रश्नांना, मग घोडबंदरचा असेल तर त्या जी अडचण आहे ती दूर करण्यासाठीचे काम करणे आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.